गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. मी अनिल आर दिपकाटे, शिल्पनिर्देशक संघाचा संत जगनाळे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत, टॉपिक बघणार आहोत, हा ट्रेड थेअरी, या वेल्डर ट्रेड थेअरी मधील हा एक पाठ आहे की इम्पॉर्टन्स ऑफ वेल्डिंग इन इंडस्ट्री, म्हणजे औद्योगिक क्षेत्रामध्ये वेल्डिंगचे काय महत्व आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. वेल्डिंग चा कसा वापर औद्योगिक क्षेत्रामध्ये होत असते आणि कशा पद्धतीचे प्रोडक्शन उत्पादन होत असते हे आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये बघूया. औद्योगिक क्षेत्रात वेल्डिंगचे महत्व बघत असताना असं कुठलंच क्षेत्र नाही आहे, इंजिनिअरिंग मधील सिव्हिल क्षेत्र असेल, इलेक्ट्रिकल क्षेत्र असेल किंवा मेकॅनिकल क्षेत्र असेल आणि अजून पुन्हा एरोस्पेस असेल किंवा आपली संरक्षण यंत्रणा असेल किंवा मेडिकल क्षेत्र असेल किंवा फूड सी रिलेटेड क्षेत्र असेल, यामध्ये वेल्डिंग व्यवसायाला फार महत्व आहे. आणि वेल्डिंग क्षेत्र हा खूप मोठं ब्रॉड रूप धारण करत आहे, जो आपल्या भारत देशाच्या किंवा जगाच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये महत्वाचा एक कणा म्हणून काम करत आहे. मला जाणून घ्यायचं आहे की आपल्याला काय माहित आहे की कुठं वेल्डिंग होत असेल, तर कोणी सांगू शकते? बस कारखान्यात, पॉवर प्लांट, आणखी एरोप्लेन बनवणारे कारखाने, गाड्या आपण ज्या बाईक चालवतो त्या बनवणाऱ्या कारखान्या, रिक्षा कारखाने, ट्रॅक्टर कंपन्या, अवजार बनवणाऱ्या कंपन्या, शेतीचे अवजार बनवणाऱ्या कंपन्या, म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी माहित आहे. परंतु आपण एक एक क्षेत्र बघू की कुठल्या क्षेत्रामध्ये हे काम चालते वेल्डिंगचं, आणि हे वेल्डिंग होत असताना कुठल्या प्रकारची वेल्डिंग होणार तो नंतर आपण बघणार आहोत. पण वेल्डिंगचं महत्व औद्योगिक क्षेत्रामध्ये कसं आहे ते आपण बघतोय. तर जेवढेही ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे, ज्यामध्ये आपले टू व्हीलर असतील, ई रिक्षा बनवणारे असतील, ऑटो रिक्षा बनवणारे असतील कंपन्या, त्यानंतर बसगाड्या असतील, मालवाहू गाड्या असतील, ट्रक असतील, हा क्षेत्र जो झाला हा ऑटोमोबाईल क्षेत्र आहे. आणि त्या ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त वेल्डिंगचा उपयोग होतो. त्यानंतर रेल्वे बनवण्यासाठी सुद्धा वेल्डिंगचा उपयोग होतो. आधुनिक पद्धतीच्या ज्या वेल्डिंग आहेत त्या वेल्डिंगचा उपयोग रेल्वेमध्ये केला जातो. परंतु हे होत असताना आणखी जे क्षेत्र आहे, सर्वात आणखी मोठा क्षेत्र समुद्रामध्ये जे जहाज आहेत ते जहाज बांधणी करण्यासाठी जहाज नव्यानं बनवणे आणि जहाजचं डिस्मेंटलिंग करणे, जे जहाज सेवेतून बाहेर गेलेले आहेत अशा जहाजांचं सुद्धा डिस्मेंटलिंग केलं जाते. तर जहाज बनवणारे कारखाने यामध्ये सुद्धा वेल्डिंगचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. त्यानंतर जेवढे ऑइल इंडस्ट्री असतील, तेल कारखाने, त्या ऑइल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा मोठा वेल्डिंगचा उपयोग केला जातो. त्यानंतर समुद्रामध्ये जे ऑइल काढण्यासाठी रिफायनरीसाठी जी पाईपलाईन आहे त्या पाईपलाईन साठी सुद्धा वेल्डिंगचं मोठं योगदान आहे. आणि अंडर वॉटर वेल्डिंग ही जी जगामध्ये फार कमी लोक कुशल आहेत, त्यामध्ये जर आपण काम केलं तर आपल्याला खूप मोठी अपॉर्च्युनिटी मिळू शकते आणि आपण यशस्वी आपल्या जीवनात होऊ शकतो. तर रिफायनरी इंडस्ट्री असतील, त्यानंतर ऊस कारखाने जे आहेत त्या कारखान्यामध्ये सुद्धा वेल्डिंगचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. जेवढे ऍग्रिकल्चर इंडस्ट्री आहे त्या ऍग्रिकल्चर इंडस्ट्रीमध्ये इक्विपमेंट बनवणारे जे कारखाने आहेत त्यामध्ये वेल्डिंगचं महत्व आहे. त्यानंतर फूड प्रोसेसिंग असतील, जरी अन्न बनवणारे आहेत पण त्यासाठी लागणाऱ्या मशीन बनवण्यासाठी वेल्डिंगचा उपयोग होतो. एरोप्लेन बनवणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, आपल्याला काही नाव माहित असतील, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, एअर इंडिया, बोईंग, अशा ज्या विमान बनवणाऱ्या कंपन्या आहेत, यामध्ये आधुनिक वेल्डिंग मशीनचा उपयोग केला जातो आणि आधुनिक वेल्डिंग प्रोसेस त्यामध्ये उपयोगात आणली जाते.
त्यानंतर आणखी कुठले क्षेत्र असतील की ज्यामध्ये एरोस्पेस मध्ये जे आपण क्षेपणास्त्र पाठवल्या जातात त्या क्षेपणास्त्र बनवण्यामध्ये सुद्धा वेल्डिंगचा मोठा उपयोग आहे. म्हणजे असा कुठला ते क्षेत्र नाही. सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये असेल, बिल्डिंग बनवताना, स्ट्रक्चर बनवताना, एखादी कंपनी उभारायची असेल तर सर्वात अगोदर काम कुणाचं आहे? वेल्डरचा. जेवढेही धरण बनवण्यासाठी, रस्ते बनवण्यासाठी, ब्रिजेस बनवण्यासाठी वेल्डिंगचा उपयोग केला जातो. आणि मोठ्या प्रमाणामध्ये रस्ते बांधणी आणि पूल बनवणे याचं काम भारतामध्ये सुरू आहे. आणि तेव्हा मोठी मागणी सुद्धा कोणाची आहे? वेल्डरची आहे. तर औद्योगिक क्षेत्रामध्ये असा कुठला क्षेत्र म्हणता येणार नाही. इलेक्ट्रिकल क्षेत्र असेल, ऑटोमोबाईल क्षेत्र असेल, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा फील्ड असेल, किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगचा फील्ड असेल, किंवा फूड प्रोसेसिंग असेल, किंवा ड्रग्ज बनवणाऱ्या, औषधी बनवणाऱ्या कंपन्या असतील, त्यामध्ये सुद्धा वेल्डर हा ट्रेड सर्वात अगोदर त्याचा काम पडते. कारण कुठलीही कंपनी बनवताना पहिले इन्फ्रास्ट्रक्चर बनवलं जाईल. तेव्हा सिव्हिल इंजिनिअरची गरज पडणार आहे. सिव्हिल इंजिनिअरला आधी लागणार आहे वेल्डर, कारण त्याला स्ट्रक्चर बनवायचं आहे. आता आधुनिक पद्धतीमध्ये इमारत बनवण्याच्या भानगडीत कोणी पडत नाही. तर काय बनवतात? स्ट्रक्चर बनवतात. आणि स्ट्रक्चर बनवताना पैसा कमी लागतो, वेळ कमी लागते. त्यामुळे वेल्डिंगच्या क्षेत्रामध्ये म्हणजे वेल्डिंगचा क्षेत्र असा आहे की तो कुठेही उपयोगात पडतो. आणि जेव्हा इंडस्ट्री बिल्डअप केली जाते, एक बिल्ड बनवण्यात जाते, MIDC बनवली जाते, तेव्हा वेल्डिंगच्या कुशल वेल्डरची खूप मागणी आहे. म्हणजेच औद्योगिक क्षेत्रामध्ये वेल्डरला खूप मागणी आहे. तर मानवी जीवनामध्ये आपल्याला जल पुरवठा म्हणजे पाणी पुरवठा लागते, तर पाईपलाईन लागते. आणि पाईपलाईनला वेल्डिंग करण्यासाठी वेल्डरची आवश्यकता आहे. म्हणजे आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी लागतात आपल्याला, त्या सर्व गोष्टी करत असताना वेल्डरचा खूप महत्वाचा वाटा आहे. आणि जेवढी औद्योगिक क्रांती झाली त्यामध्ये वेल्डर व्यवसाय याला फार महत्व आहे. तर अशा पद्धतीनं आपण अन्न वस्त्र निवारा जेव्हा म्हणतोय तर अन्न म्हणजे फूड, तर फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री असतील त्यामध्ये वेल्डरची गरज आहे. वस्त्र, कापड बनवणाऱ्या कंपन्या आहेत, तिथे मशीन बनवण्यासाठी वेल्डिंगचा उपयोग पडेल. त्यानंतर निवारा, घर बनवताना दरवाजे, खिडक्या आणि रूफ, त्यानंतर शेड, ग्रीन शेड, शेतीमध्ये लागणारे शेड आहेत, पॉलीहाऊस म्हणतो, ते बनवण्यासाठी वेल्डरच्या कुशल कारागिराची गरज भासते. म्हणजे असा कुठला क्षेत्र नाही की जिथं वेल्डर लागत नाही. तर मोठी मागणी ही वेल्डर ट्रेडला आहे. तर या माध्यमातून आपल्याला वेल्डर ट्रेडचं औद्योगिक क्षेत्रात काय महत्व आहे हे सांगितलं. आपल्याला कळलं आहे? सांगता येईल? मग ऍग्रिकल्चर मध्ये कशा पद्धतीचा वेल्डरचा उपयोग केला जाऊ शकतो? शेतीची अवजारे बनवण्यासाठी. त्यानंतर जेवढे तेल कारखाने आहेत त्यामध्ये काय, रिफायनरी इंडस्ट्रीमध्ये पाईपलाईन असते, त्या पाईपलाईन मध्ये वेल्डरची गरज असते. तर आपल्याला म्हणजे सर्व समजलं आहे की अन्न, वस्त्र, निवारा ह्या तिन्ही जे मूलभूत गरजा आहेत मानवाच्या, त्यासाठी जे आपल्याला घटक लागतात ते घटक किंवा ते कारखाने, त्यामध्ये वेल्डरची फार मोठी मागणी आहे.